नमस्ते। आज मी पालक, कोबी आणि लसणाची एक पात येते कांद्याच्या पातीसारखी त्याची मी उकडीची भाकरी करते। आता मी ही मिक्सरमध्ये बारीक करून घेते। लसणाची पात, कोबी आणि एक जोडी पालक। आता तुम्हाला जास्त भाकरी करायच्या असल्या तर तुम्ही जास्त करू शकता। आता मी ही फूड प्रोसेसर मध्ये टाकते। तुमच्याकडे फूड प्रोसेसर नसला तर मिक्सर मध्ये बारीक करा, नाही तर सरळ सुरीने बारीक कापून पिठामध्ये मिक्स करा। आता हे मी बारीक करून घेते। हे बघा, हे आपण पालक, कोबी आणि लसणाची पात आपण बारीक करून घेतले। आता इथं मी हा 1 ग्लास पाणी तापत ठेवलाय। त्यातलं आपण थोडं पाणी काढूया। पाणी उकळलंय चांगलं। थोडंसं चवीनुसार मीठ घालूया आणि हे आपण बारीक केलंय ते घालूया। तर मला काही जास्त भाकरी नाही करायच्या, 3च भाकरी करायच्या। आता ह्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचंय। तुम्ही ज्वारीचं सुद्धा घालू शकता। ह्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं घालायचं। आता इथं आपण एक्स्ट्रा पाणी काढलं होतं ते थोडंसं घालूया, कारण कमी पडले पाणी असं मला वाटतंय। आता इथे 1-2 मिनिटं आपण झाकण ठेवलं होतं ह्या पिठावरती। आता ही आपली उकड चांगली निघालेली आहे, चांगली हिरवगार पीठ झालं। आता हे आपण काढून घेऊया आणि तवा तापत ठेवूया। आता एका परातीमध्ये नाही तर ओट्यावरती पीठ मळून घ्यायचं आणि प्रत्येक वेळेला आपण भाकरी बनवतो ते प्रत्येक वेळेला मळून घ्यायचं। पीठ थोडं गरम आहे तर पाण्याचा हात लावून पीठ मळून घ्यायचं। हे बघा, हे असं पीठ आपण मळून घेतले। एवढं पीठ मळून घेतले। इथे पाणी घेतले आणि हे लाटायला पीठ घेतलंय। इथे तवा तापत ठेवलाय। आता मी भाकरी लाटून घेते। फक्त काळजी काय घ्यायची, सगळं हे जे कोबी पालक आहे ना ते व्यवस्थित चांगलं बारीक करायला पाहिजे, नाहीतर भाकरी तुमची साईडनी ना अशी फाटत जाईल। आता ही भाकरी मी लाटून घेते, सुक्या पिठामध्ये मिक्स करते आणि लाटून घेते। पहिलं असं हाताने सारखं करायचं, म्हणजे भाकरी साईडनी फाटत नाही। तवा चांगला तापला पाहिजे। तवा तापला नाही चांगला तर भाकरी चांगली होणार नाही। आता ही लाटून घेते मी। हे बघा, अशी फाटते भाकरी। ही भाकरी आपली तव्यावरती टाकू, वरती पाणी लावायचं। आता पाणी सुकलं की भाकरी पलटी करायची। भाकरीला आपण तूप लावूया, नाही लावला तरी चालतो, पण मी तूप लावते भाकरीला। आपल्या साध्या भाकरी असतात त्याला नाही लावला तरी चालतं, पण ह्याला लावलं की जरा बरं। आता ही भाकरी आपली तयार। कोबी, पालक, लसूणच्या पातीची भाकरी कशी केली, व्हिडिओ आवडला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा।